गडबड करू नका लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। हा कालचा प्रसंग तर सर्वांनी पाहिलाच, तो सर्वांसाठीच अतिशय आपल्या हिंदू समाजासाठी, आपल्या भारतीयांसाठी, जिथे जिथे रामभक्त असतील त्यांच्यासाठी हा क्षण खूप खूप महत्त्वाचा होता। गेले 500 वर्ष ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट बघत होते त्यांच्यासाठी हा क्षण खूप महत्त्वाचा होता आणि हा आपल्या डोळ्याच्या समोर आपल्याला पाहता आला। आपण खरंच सर्वजण सर्व भाग्यवान आहोत। 16 तारखेला आम्ही ज्यावेळेस तिथे पोहोचलो आणि आमच्या हातामध्ये 4 दिवसांचं शेड्यूल जे आहे, विधी जे आहे ते समजले आणि पहिल्या दिवशी जे झालं ते प्रायश्चित्त झालं की त्या विधीसाठी मनुष्याला आधी शरीर शुद्ध करावं लागतं। ते शरीर शुद्ध त्याला आपण प्रायश्चित्त म्हणतो। सर्व प्रकारचे स्नान करून त्या दिवशी तो प्रायश्चित्त झाला। दुसऱ्या दिवशी 17 तारखेला जे मुख्य संकल्प असतो तो संकल्प, त्यानंतर पंचांग ज्याला म्हणतो ते नांदी श्राद्धांतन कर्म झालं। पण सर्व विधी हे अतिशय आनंदात आणि उत्साहात सर्वांचं होतं। मूर्तीची परिक्रमा ही आतल्या आत रोज असायची। सिक्युरिटी खूप असल्यामुळं बाहेरच्या लोकांना कोणालाही फारसा काही त्याच्यामध्ये प्रवेश नव्हता। पण कालचा प्रसंग हा अतिशय सुंदर होता, डोळ्यातून पाणी काढणारा होता। मूर्ती इतकी सुंदर आहे की आपलं भाग्य की कालचा शृंगार मूर्तीचा पूर्णतः मला करायला मिळाला। 7:30 वाजता ज्यावेळेस मी गर्भगृहात गेलो, कारण काही सिलेक्टेड लोकांनाच त्यांनी पास दिलेले होते, त्याच्यातला मी एक होतो 5व्या नंबरचा। या सर्व विधींसाठी भारतातून, काशीतून, आपल्या महाराष्ट्रातून, पूर्ण दक्षिणेतून 125 जणांची नियुक्ती झाली होती। त्यापैकी पहिल्या 11 मध्ये माझी नियुक्ती झाली। स्वतःचं भाग्यच समजतो,
आणि या सर्व कार्यक्रमामागे माझे गुरुस्थानी असलेले, ज्यांनी मला आईवडिलांसारखं प्रेम दिलेलं आहे, कारण मी गेले 32-33 वर्षांपासून त्यांच्यापाशीच आहे, असे परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्यामुळे आणि मुळेच फक्त मला तो प्रसंग आणि त्याचा साक्षी राहायची वेळ मिळाली. आणि आजपर्यंत केलेल्या वेदसेवेमुळं आज त्या ठिकाणी आपल्याला ती सेवा ही करायला मिळाली. खरंच भाग्यवान आहोत आपण की, आणि तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सर्वांचा नमस्कार मी आवर्जून तिथं घेतलेला आहे. म्हणजे कुणालाही असं वाटायला नको, पण आपल्या सर्व भारतीयांच्या तर्फे नमस्कार केला सर्वांसाठी. सर्वांनी खूप प्रार्थना मागितली आणि हा प्रसंग आपल्यासाठी खूप होता. बारीक सारीक खूप अशा गोष्टी तिथं झालेल्या आहेत की ज्या अतिशय स्मरणात असतात. त्या ज्या ज्या वेळेस आपण भेटू त्यावेळेस निश्चित सांगू बरं का. जय श्रीराम.